वसईतील भोंदू ऋषिकेश वैद्यबाबत आणखी एक गंभीर आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे। आरोपी ऋषिकेश वैद्यनं पीडितेच्या पतीला आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप समोर आलेला आहे। स्वतः महादेवाचा अवतार आहे असं सांगत ऋषिकेश वैद्यनं पुण्यातील एका महिलेवरती अत्याचार केलेला होता आणि त्याच प्रकरणासंदर्भातला हा एक मोठा खुलासा सध्या समोर येतोय। त्यानं या आधी देखील पीडितेच्या पतीला आणि मुलाला धमकी दिलेली होती, जीवे मारण्याची धमकी त्याच्याकडून देण्यात आली होती। आणि याच संदर्भामध्ये अपडेट देतात आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर सध्या आपल्या सोबत आहेत। प्रभाकर, या प्रकरणामध्ये आता आणखी एक खुलासा झालेला आहे। या आधी त्यानं अनेक धमक्या देखील दिल्याचं कळतंय, नेमकी काय अपडेट्स मिळतात? आकाशा, नक्कीच की जी पीडिता आहे त्या पीडितेने माणिकपूर पोलीस ठाण्यामध्ये जी पहिली FIR नोंद केली होती, जी 0 नंबरने झाली, त्यामध्ये तिने स्पष्ट म्हटलं होतं की जो आरोपी आहे हा ऋषिकेश वैद्य, तो तिला नेहमी वारंवार ब्लॅकमेल करत होता, फोन करत होता आणि त्याला भेटायला बोलवत होता, अशी तिने तक्रार केलेली होती। मात्र यामध्ये आता एक आपल्याकडे NC मिळालेली आहे आणि मोठा खुलासा झालेला आहे की हे जेव्हा पतीला कळलं, पीडितेच्या पतीला कळलं, तर त्यांनी ऋषिकेश वैद्यालाही फोन करून सांगितलं होतं की माझ्या पत्नीला तू वारंवार फोन करू नको, त्रास देऊ नको, असं सांगितलं होतं। आणि त्यानंतर ऋषिकेश वैद्य यांनी त्यांना वसईचा जो एक हयात बंगला आहे त्या ठिकाणी भेटायला पण बोलवलेलं। त्यांची पहिली भेट 29 ऑक्टोबर 2025 झाली होती आणि त्यावेळेला त्याने सरळ ज्या पतीला, त्या पीडितेच्या पतीला धमकी दिली की तुला आणि तुझ्या मुलाला मी जीवे ठार मारेन। आणि त्यानंतर जो पीडितचा पती आहे त्याने वसई पोलीस ठाण्यामध्ये त्याच्या विरोधात NCP दाखल केली होती। आणि एक महत्वाचं म्हणजे त्या 29 तारखेनंतर 30 तारखेला 30 ऑक्टोबर 2025 दुसऱ्या दिवशी जे आमची वसई संस्थेचे जे सदस्य होता आशिष ठटेरा यानेही या जो पीडितेचा पती आहे त्या विरोधात NC दाखल केली होती, म्हणजे क्रॉस यांच्या दाखल झाले होते। नक्कीच, त्यामुळे या सगळ्यात चौकशीमध्ये आता अनेक खुलासे समोर येत आहेत। या सगळ्यात संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेऊ, पण तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.